रुपाली चाकणकर यांना अशोक खरात यांच्यासोबत सह-आरोपी केलं जाईल का? त्यांचं रायगड कनेक्शन त्यांच्या अडचणी वाढवेल का? याबाबत माझं मत असे आहे की सध्या उपलब्ध माहिती आणि आरोपांच्या स्वरूपानुसार रुपाली चाकणकर यांना सह-आरोपी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुषमा अंधारे यांनी 27 मार्चना घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॅप्टन खरातशी संबंध असल्याच्या कारणावरून माजी मंत्री दीपक केसरकर, सुनील तटकरे, नामकरण आवारे आणि रुपाली चाकणकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरातच्या सांगण्यावरून अनेक बांधकामांचे ठेके विशिष्ट ठेकेदारांना मिळायचे. तसेच एक काम सुनील तटकरे यांच्या रोहा भागात आकाश चौधरी या कॉन्ट्रॅक्टरने घेतले होते, ज्याला 400 ते 450 कोटी रुपये लागत असून या कंपनीमध्ये रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर यांची पार्टनरशिप आहे. याशिवाय या कंपनीमध्ये चाकणकर यांचे पार्टनर आकाश चौधरी हे इतर अनेक कंपन्यांमध्ये सुनील तटकरे यांचे पार्टनर आहेत. हा निव्वळ योगायोग नसू शकतो असे म्हणत अंधारे यांनी चाकणकर पती-पत्नीच्या उत्पन्नाच्या स्रोतांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. या आरोपांमुळे आधीच घाईला आलेल्या चाकणकर यांचे रायगड कनेक्शन चर्चेत आले आहे. आकाश चौधरी हे कर्मा कन्स्ट्रक्शन LLP, कोलाड रिव्हर राफ्टिंग LLP, कर्जत रिव्हर राफ्टिंग LLP, रॉक हिल ॲडव्हेंचर्स अँड रिसॉर्ट्स LLP, FL हॉस्पिटॅलिटी LLP, ओशन पूल मेरीटाईम प्रायव्हेट लिमिटेड, गीतामृत ग्रो एस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, स्वर्गामृत ग्रो एस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, मल्टी व्हेंचर एस्टेट प्रायव्हेट लिमिटेड आणि गीता ग्रो अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या 10 कंपन्यांचे संचालक आहेत. त्यांच्या कर्मा कन्स्ट्रक्शन LLP या बांधकाम ठेके घेणाऱ्या कंपनीमध्ये रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर यांची 2021 मध्ये भागीदारी झाली आहे. 2016 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीत 2021 पासून निलेश चाकणकर काम करत आहेत. रायगडमधील रोहा शहराजवळील रोथखुर्द गावात सुदर्शन कॉलनी जवळील 1.34 एकर जागेवर कर्मा ट्रिनिटी टावर नावाचा 400 ते 450 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट 2032 पर्यंत पूर्ण होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी लागणारा पैसा निलेश चाकणकरांकडे कुठून आला, याचा स्रोत काय, असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला आहे. तसेच आकाश चौधरी आणि खासदार सुनील तटकरे यांचे काही कंपन्यांमध्ये भागीदारीचे संबंध असल्याचा दावा करत अंधारे यांनी या प्रकरणात राजकीय दबाव आणि अनियमितता असल्याचे सुचवले आहे. रोहा नगरपालिकेकडून बांधकाम परवानग्या आणि भोगवटा प्रमाणपत्र इतक्या लवकर मिळाल्यामागे दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. याशिवाय भाजपचे अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी मालगाव कोर्टात या बांधकामाविरुद्ध अनधिकृत बांधकामाची केस दाखल केली आहे, ज्यामुळे चाकणकर चौधरी यांचे रायगड कनेक्शन अधिक ठळक झाले आहे. दुसरीकडे अशोक खरात यांच्या अटकेनंतर रुपाली चाकणकर यांना SIT कडून 29 आणि 30 मार्चला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते, परंतु त्या दोन्ही दिवशी हजर राहिल्या नाहीत. खरात यांच्या मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड्स, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी होत असून महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी खरात यांच्या ट्रस्टला किंवा संस्थेला कोणता फायदा पोहोचवला का, याचीही चौकशी होणार आहे. रुपाली चाकणकर 2011 पासून अशोक खरात यांच्या श्री शिवनिकेतन ट्रस्टच्या ट्रस्टी आहेत. ट्रस्टमधील आर्थिक गैरव्यवहार, परदेशात पैसा पाठवणे इत्यादी आरोप खरात यांच्यावर असल्याने ट्रस्टी म्हणून त्यांचीही जबाबदारी तपासली जाऊ शकते. याशिवाय खरात यांच्या विरोधात महिलांवर अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी असताना महिला आयोगाच्या माध्यमातून त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न झाला का, याचीही तपासणी होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त फोटो असल्याने कारवाई होणार नाही, पण इन्व्हॉल्वमेंट असल्यास कारवाई होईल असे स्पष्ट केले आहे. माझ्या मते रायगड कनेक्शनमुळे त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी निश्चित होईल आणि ती त्यांच्या अडचणी वाढवू शकते. मात्र सह-आरोपी करण्यासाठी पुराव्यांची आवश्यकता आहे. सध्या आरोप आणि राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. न्यायव्यवस्था आणि SIT तपास पूर्ण झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. रुपाली चाकणकर यांना सह-आरोपी केले जाईल की नाही हे सध्या अनिश्चित आहे, पण चौकशी टाळणे आणि राजकीय आर्थिक संबंध समोर येणे त्यांच्या अडचणी नक्की वाढवेल.